हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर सीईटी 2021 आणि सीईटी 2023 या साली विचारलंय बघा. व्हेन द व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity g becomes g/3 above the surface of height h, the relation between h and r is, where capital R that is the radius of the earth. Option A, h that is equal to r divided by root 3 minus 1. Option B, h that is equal to root 3 by r. Option C, h that is equal to root 2 minus 1 bracket over r, and D, h that is equal to in bracket root 3 minus 1 bracket over r. आता बघा तुम्हाला काय दिलंय तर अशी ही जी अर्थ आहे त्याच्यावर जी हाईट आहे याच इतक्या हाईटवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी काही आहे ती g/3 दिलेली आहे आणि या अर्थच्या सरफेसवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे. तर तुम्हाला ही हाईट विचारलेली आहे. मग आता फॉर्म्युला काय असतो gh/g दॅट इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट r डिवायडेड बाय r प्लस h चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग gh ची व्हॅल्यू किती टाकायची g/3. g/3 बाय g कॅन्सल झालं आणि 1/3 दॅट इज इक्वल टू r डिवायडेड बाय rh ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता दोन्ही बाजूचं काय घेतलं स्क्वेअर रूट घेतलं. मग काय आलं 1/√3 दॅट इज इक्वल टू r डिवायडेड बाय r प्लस h. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं r प्लस h दॅट इज इक्वल टू √3r. मग हे r काय केले इकडे ट्रान्सफर केले आणि मग r जर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं √3 minus 1. ही झाली हाईट. या हाईटवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/3 असते. समजलं. जो करेक्ट ऑप्शन डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.